नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज काहीतरी वेगळं, चवीला भारी आणि पौष्टिक असं बनवूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक लहान जुडी पालक घेतलेला आहे। तर पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा। आता यानंतर एक भांडं घ्यायचं। तर इथे मी कढई घेतलेली आहे व या कढईमध्ये आता हा पालक ठेवूया। तर धुतल्यानंतर इथे पालक पहा किती अजून हिरवागार होतो। आता यानंतर यामध्ये पाणी ओतायचं आहे। तर इथे मी फक्त 2 वाटी पाणी ओतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटासाठी गॅसवर ठेवायचं। तर अगदी 10 मिनिटातच पालक पटकन शिजतो। आता यानंतर दुसरे एक भांडं घ्यायचं व यामध्ये 1 वाटी तांदूळ ओतायचे। आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात। तर तांदूळ मी इथे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी ओतूयात। तर 1 वाटी तांदळासाठी मी इथे 2 वाटी पाणी ओतलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं म्हणजे पाव चमचा मीठ घालायचं। आता यावरती झाकण ठेवून हे कुकरमध्ये ठेवून द्यायचं। त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या। तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे। सोबतच 2 हिरव्या मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत त्या आता मोडून यामध्ये घालायच्या। त्यानंतर 6 ते 7 कढीपत्त्याची पाने व थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची। तसेच 1 छोटा चमचा धने व 1 छोटा चमचा जिरे सुद्धा घालायचे। आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया व इकडे हा पालक सुद्धा पहा तयार आहे। पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही। यानंतर आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व मिक्सरच्या भांड्यात पालक टाकायचा। आता यावरती झाकण ठेवून मिक्सरला बारीक करून घ्यायचा। तर इथे मी पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता यानंतर कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत म्हणजे आपला भात इथे तयार आहे। तर भात गरम असतानाच काय करायचं, चमच्याने थोडासा हलवून घ्यायचा म्हणजे यातली वाफ निघून जाते व भात थोडासा सुटसुटीत तयार होतो। भात उकडताना तांदळामध्ये थोडासा लिंबू पिळायचा म्हणजे भात एकदम मोकळा सुटसुटीत तयार होतो। तर आता मी इथे घरचंच तांदूळ वापरलेला आहे। आपण आपल्या आवडीचा कोणताही तांदूळ इथे वापरू शकतो। आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये 2 पळी म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल थोडे गरम झाले की 1 छोटा चमचा जिरे घालायचे। तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा। तर कांदा आपल्या आवडीप्रमाणे आपण मोठा किंवा बारीक चिरू शकतो। तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा इथे चांगला भाजून घ्यायचा। यानंतर मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं व हे या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आलं लसणाचा जो कच्चेपणा असतो तो कमी होतो व यामधलं कोणतंही साहित्य वाटताना आपण भाजून घेतलं नव्हतं, त्यामुळे तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं। आता यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो घालायचा। तर टोमॅटो इथे शक्यतो बारीकच कापून घालायचा किंवा टोमॅटोची प्युरी करून जरी घातली तरीही चालेल, खूप टेस्टी लागतं। तर आता टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा। यानंतर इथे अर्धी वाटी मटार म्हणजे हिरवे वाटाणे घालायचे। तर मटार घालणं अगदी ऑप्शनल आहे, आवडत असल्यास नक्कीच वापरा। या रेसिपीमध्ये ते खूप छान लागतात। तर मटार सुद्धा यामध्ये चांगले परतून घ्यायचे। यानंतर थोडासा फ्लॉवर सुद्धा घालायचा। तसेच आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या जरी यामध्ये घातल्या तरीही चालतील, म्हणजे गाजर वगैरे जरी वापरलं तरीही चालेल। तर मटार आणि फ्लॉवर दोन्ही सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे व यानंतर यावरती झाकण ठेवून 1 मिनिट भरासाठी फक्त वाफवून घ्यायचे। आपल्याला इथे जास्त शिजवायचे नाहीत। तर 1 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा हे थोडंसं परतून घ्यायचं। तर आता गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे व यानंतर बाकीचे मसाले घालूयात। तर छोटा पाव चमचा हळद, छोटा पाव चमचा हिंग व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा व हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडंसं लाल तिखट जरी घातलं तरीही चालेल, पण हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे म्हणून मी इथं लाल तिखट वापरलेलं नाही। आपल्याला आवडत असल्यास दोन्ही थोडं थोडं वापरलं तरीही चालेल व आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त केलं तरीही चालेल। आता सर्व मसाले एकत्र चांगले मिक्स झालेले आहेत आणि चांगले परतून सुद्धा झालेले आहेत। आता यानंतर मिक्सरला वाटून घेतलेली पालकची पेस्ट यामध्ये घालायची व ही या साहित्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे घातलेले सर्व मसाले यामध्ये चांगले मिक्स होतात। तसेच या तेलामध्ये थोडी परतल्यामुळं ही अजूनच छान टेस्टी तयार होते। तर यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं, तर चवीपुरते
म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व पुन्हा एकदा हे सर्व चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं. यामध्ये हवे असल्यास थोडेसे पनीरचे तुकडे घातले तर ते दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा खूप छानच होईल. तर आता यानंतर कुकरला शिजवून घेतलेला भात यामध्ये घालायचा. आपण या ठिकाणी शिळ्या भाताचा सुद्धा वापर करू शकतो. शिळ्या भाताची एकदम हेल्दी रेसिपी इथे तयार होईल. तर आता भात इथे चांगला मिक्स करून घ्यायचा. तर तांदूळ मी इथे साधा घरचाच वापरलेला होता, तुकडा तांदूळ होता. शक्यतो अशा रेसिपीसाठी लांब तांदळाचा वापर करावा, म्हणजे भात एकदम मोकळा सुटसुटीत तयार होतो. तर आता कलरसुद्धा पहा किती मस्त कलर आलेला आहे रेसिपीला, जसं की आपण फूड कलरच वापरलेला आहे असंच दिसतं. इथे तांदळाचं आणि पालकचं प्रमाण इतकंच हवं असं काही नाही, कोणत्याही प्रमाणात आपण घेऊ शकतो. पण जितका पालक इथे जास्त असेल तितका कलरसुद्धा छान येतो आणि टेस्टीसुद्धा होतो. शिवाय पालक किती पौष्टिक आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. तर ज्यांना पालक आवडत नाही त्यांना न सांगता जर ही रेसिपी दिली तर ते पुन्हा मागून घेतल्याशिवाय राहणार नाही. इतकी मस्त आणि टेस्टी रेसिपी तयार होते. तर आता इथे भात चांगला मिक्स झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवून फक्त 1 मिनिटभरासाठी वाफ काढून घ्यायची, कारण पालक आपण ऑलरेडी शिजवूनच घेतला होता आणि भातसुद्धा उकडलेलाच होता, त्यामुळे ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही. आता 1 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा हे थोडंसं परतून घ्यायचं. तर बघू शकताय काय मस्त भात इथे तयार झालेला आहे आणि कलर तर पहा काय मस्त कलर आलेला आहे. मुलांना अशा रेसिपीज नक्कीच आवडतात. आणि बघू शकता इथे आपला हा पालक राईस किती मस्त तयार झालेला आहे. तेलाऐवजी आपण इथे तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकतो, अजूनच हे टेस्टी तयार होईल. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि बघू शकताय काय मस्त इथे हा राईस तयार झालेला आहे. अगदी घमघमाट सुटलेला आहे आणि चवीला तर इतका जबरदस्त होतो ना, यामध्ये पालक घातलेला आहे हे कळणार सुद्धा नाही. खूप टेस्टी तयार होतो. तर तेच खाऊन कंटाळला असाल किंवा उन्हाळ्यामध्ये जेवण बनवायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन आणि काहीतरी टेस्टी हवं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. पौष्टिकसुद्धा आहे. तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही, कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात तयार होतो. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.